उच्च शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण रद्द करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी विचार करावा असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय। राष्ट्रहिताच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी कोर्सेसमध्ये प्रवेश देताना गुणवत्ता हाच निकष असावा असंही न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि पी.सी. पंत यांच्या खंडपीठानं म्हटलेलं आहे। 1988 साली सुप्रीम कोर्टानं 2 प्रकरणांमध्ये दिलेल्या निवाड्याचा हवाला खंडपीठानं दिलेला आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमधल्या सुपर स्पेशालिटी मेडिकल कोर्सेसमधल्या पात्रता निकषांना आव्हान देणारी याचिका दाखल केलेली आहे आणि यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं केंद्र आणि राज्यांना आरक्षण रद्द करण्याबाबत आवाहन केलंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहेत। रामराजे, अत्यंत महत्त्वाचं एक आवाहन सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना केलेलं आहे। उच्च शिक्षणातलं आरक्षण रद्द व्हावा, स्पेशली जेव्हा स्पेशल कोर्सेस असतात त्यासाठी काय नेमके सरकारकडून याबाबत काही हालचाली दिसतात यानंतर? बिलकुल, सर्वोच्च न्यायालयानं सर्वात महत्त्वाचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आदेश दिलेला आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला। देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी शैक्षणिक दर्जा सुधारवणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक दर्जा चांगली असणं गरजेचं आहे, तेव्हाच देशाचा विकास होईल। आणि त्यासाठीच सुपर स्पेशालिटी कोर्सेस जे आहेत, मेडिकल सारखे कोर्सेस आहेत, तिथे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आरक्षण लागू करू नये अशा प्रकारचं एक मत सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्या संदर्भात हवाला सुद्धा देण्यात आलेला आहे। आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, आणखीन एका स्टेटमध्ये त्या विरोधामधली ही याचिका होती आणि त्यावर आता राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला निर्णय घेण्यास सांगण्यात आलेला आहे। कदाचित या विषयावर आता हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा केली जाणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने हे जे मत मांडलेलं आहे त्यावर ओबीसी कमिशन असतं, त्याचबरोबर इतर अनेक जाती जमातीच्या संघटना आहेत, तर त्यांचं काय कॉग्निझन्स घेतलेलं आहे का किंवा त्यांना विचारण्यात आलेलं आहे का हे पाहावं लागणार आहे। भारताचे अटॉर्नी जनरल आपला मुद्दा कोणता आहे ते मानला जाईल त्यांच्याकडून। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की लोकसभे आणि राज्यसभेमध्ये यावर विचार केला जातो का, चर्चा होते का, हे पाहणं महत्वाचं आहे। कारण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जे खासदार आहेत त्यांना आपण सामान्य लोकांनी निवडून दिलेला आहे, जनतेने निवडून दिलेला आहे, तिथं जे अंतिम ठरेल तोच पर्याय संपूर्ण देशामध्ये लागू केला जाईल। त्यामुळं आता केंद्र सरकार काय करते याकडे पाहावं लागणार आहे। मात्र राज्य सरकारने सुद्धा, महाराष्ट्र सरकार असेल किंवा इतर सरकारने सुद्धा अशा सूचना दिलेल्या आहेत, त्याची आता सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाची अंमलबजावणी केली जाते का ते पाहावं लागणार आहे। कारण यापूर्वी सुद्धा 1988 ला सुद्धा अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या। खरं, एकंदरीतच सरकार याबाबत कशा पद्धतीने विचार करते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रामराजे दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।